जखमी, असहाय्य आणि मृत्यूशी झुंज देणारं हरिण. परंतु वेळेत मिळालेल्या मदतीने मिळालं नवजीवन. नागपूर जिल्ह्यातील सावनेर परिसरात सकाळी एक हृदयस्पर्शी घटना घडली आहे. कुत्र्यांच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या हरणाला हितज्योती आधार फाउंडेशन आणि स्थानिक नागरिकांच्या तत्परतेमुळे मिळालंय जीवनदान. सकाळी साधारणतः 6 वाजताची वेळ. सावनेर परिसरात काही नागरिक मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडले होते. तेवढ्यात त्यांच्या नजरेस एक हरिण पडलं. परंतु ते दृश्य अत्यंत वेदनादायक होतं. हरिण गंभीर जखमी अवस्थेत होतं. कुत्र्यांच्या हल्ल्यात त्याला मोठ्या प्रमाणात इजा झाली होती. प्रत्येक क्षण त्याच्या जीवासाठी महत्वाचा होता. अशा परिस्थितीत स्थानिक नागरिकांनी तत्परता दाखवत हरिणाला सुरक्षित ठिकाणी नेऊन बांधून ठेवलं. यानंतर सामाजिक कार्यकर्ते हितेश बनसोड यांच्याशी तात्काळ संपर्क साधण्यात आला. माहिती मिळताच हितज्योती आधार फाउंडेशनची टीम क्षणाचाही विलंब न करता घटनास्थळी पोहोचली. हितेश बनसोड यांनी लगेचच वनरक्षक दिनेश पडवल यांना माहिती दिली. तसेच कडमेश्वर फॉरेस्ट विभागालाही सतर्क करण्यात आलं. काही वेळातच रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाली आणि जखमी हरणाला ताब्यात घेऊन उपचारासाठी हलविण्यात आलं. या संपूर्ण रेस्क्यू ऑपरेशनमध्ये स्थानिक नागरिकांचाही मोठा वाटा होता. राम केवल कन्नोजिया, नाना बागडे, नेमीचंद खोरगडे, रीना कन्नोजिया, आशाबाई भारद्वाज आणि गणपत करडमारे यांच्या तत्परतेमुळे एका निष्पाप जीवाला नवसंजीवनी मिळाली आहे. वेळीच मिळालेली मदत आणि माणुसकीची साथ यामुळे एका जीवाचा जीव वाचलाय.